Oh,
Thank you.
सुखम जगननिहित पानीं वंदनम् अन्ननाना तरुण तुलसी माला कंदरम कंदनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि महायोग पीठे तटे भीमरथ्या वरं पुण्डरीकाय दातु मृण्मये समागत्य स्कन्दमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं अजं रुक्मिणी प्राणसञ्जीवनन्दं परं धाम कैवल्यमेकं तुरीयं प्रसन्नं प्रपन्नार्तिवं देवदेवं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् ॐ नमो ज्ञानेश्वराय प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाद्वारा
महाराष्ट्राला लाभलेल्या संत परंपरेच्या कलशस्थानी असणारे जगन्मान्य संत हृदय सम्राट श्री तुकाराम महाराज यांचा काल्याच्या प्रसंगातील सुप्रसिद्ध असा अभंग त्यांच्याच वाङ्मयातून त्यांच्याच साहित्यातून निवडलेला आहे. महाराजांचं किंवा तुकाराम महाराजांचं किंवा संतांचं वाङ्मय म्हणजे तरी काय हो, संतांचं साहित्य म्हणजे तरी काय. तुकाराम महाराजांच्या बाबतीत विचार करू गेलो तर त्यांनी जो काही लिहिलेला गाथा आहे ते त्यांचं वाङ्मय आहे. महाराज तुकाराम महाराज त्यांच्या गाथ्याच्या रूपाने, त्यांच्या विचाराच्या रूपाने आजही आपल्या सोबत आहे, जरी ते लौकिक दृष्टीने आपल्या सोबत नसेल तरीही. माऊली ज्ञानेश्वर महाराज त्यांच्या ज्ञानेश्वरीच्या दृष्टीने किंवा त्यांच्या ज्ञानेश्वरीच्या विचाराने आपल्या सोबतच आहे, जरी लौकिक दृष्टीने माऊली आपल्या सोबत नसेल तरीही. नाथ बाबा त्यांच्या एकनाथी भागवताच्या त्यांच्या विचाराने आपल्या सोबत आहे, जरी नाथ बाबा आपल्या सोबत नसेल तरीही. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आज आपल्यात नसतील, पण ग्रामगीतेच्या रूपाने आज आपल्यामध्ये आहेत. विठ्ठल हे संतांचं वाङ्मय आपल्याला काय देऊन जाते हो, एक अलौकिक अशी ताकद किंवा एक नवनीत कुठल्याही समस्येला सामोरं जाण्याची एक ताकद, एक शक्ती या संत साहित्यामध्ये आहे. कुठल्याही समस्येला तोंड देण्याची ताकद हे संत साहित्य आपल्याला देऊन जाते. महाराजांची गाथा म्हणा किंवा माऊलींची ज्ञानेश्वरी म्हणा किंवा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता म्हणा, हे सर्व साहित्य काय आहे हो, एक निर्मळ नितळ निखळ खळाळत वाहणारा ज्ञानमय धरा म्हणजे संत साहित्य आहे. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अगदी 2 मिनिटांचा पर्याय द्यायचा तो असा. श्री गुरुदेव नगर दिग्रस मधील श्री गुरुदेव नगर, या नगराचंच नाव आहे गुरुदेव. गुरुदेव आपल्याला माहिती आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना दिल्या गेलेली पदवी आहे. आणि गुरुदेव नगरामधील श्रीराम जन्मोत्सव, श्री हनुमंतरायाचा जन्मोत्सव या निमित्ताने श्रीराम नवमी पासून म्हणा, त्याच्या अगोदर 1-2 दिवसापासून म्हणा, तर आज तागायत आजपर्यंत हा जो काही अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी चालू आहे. आणि आज मात्र या अखंड हरिनाम सप्ताहाचा सांगतेचा दिवस, शेवटचा दिवस, काल्याचा प्रसंग. आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी भरगच्च असे कार्यक्रम आपल्या द्वारा आयोजित केले गेले, ज्यामध्ये आमचे हरिभक्त परायण श्री सुनील महाराज डोहरे सर ज्यांच्या मुखारविंदामधून आपण या ठिकाणी गेल्या 5 ते 6 दिवसापासून श्री रामचरितमानस अर्थात रामायणाची कथा डोहरे गुरुजींच्या, डोहरे सरांच्या मुखारविंदामधून आपण श्रवण केली. तद्वतच या ठिकाणी हरिभक्तपरायण बिज्जमवार मॅडमनी या ठिकाणी आणि ज्ञानेश्वरीचं पारायण, ज्ञानराज माझी योग्याची माऊली जेने निगमवली प्रकट केली, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रकट केली. किंवा शेवटी म्हणाले नामामणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी आणि एक तरी ओवी अनुभवावी. माऊलींची जी ज्ञानेश्वरी आहे ते अद्वितीय असा ग्रंथ आहे. या ठिकाणी त्या ग्रंथाचं पारायण केलं गेलं. तुम्हाला सांगतो, एखादे लहान बालक या ठिकाणी उभे आहे, यांना जर आपली मराठी आणि प्रौढी मिळवायची असेल, मराठी भाषेवर, मराठी आपली भाषा ही पोक्त करायची असेल, तर दररोज कमीत कमी 10 तरी ओळी यांनी ज्ञानेश्वरीच्या वाचल्या ना, तरी यांची मराठी भाषा प्रगल्भ होईल. कारण गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रकट केली. किंवा गीतेचं जे तत्वज्ञान होतं, जे संस्कृतामध्ये होतं, ते संस्कृतामधलं तत्वज्ञान सामान्य लोकांपर्यंत पोहोचणार नव्हतं. म्हणून मराठी भाषेची टीका माऊलींनी केली आणि सर्वसामान्यांना ती गीता उकळून दाखवली, त्याचा अर्थ, गहन अर्थ प्रकट करून दाखवला ते ज्ञानेश्वरी मधून. आणि असा श्रेष्ठ असा ग्रंथ आहे बा. एका म्हणजे सिद्धांताला पटवून देण्यासाठी कितीतरी हजारो म्हणता येणार नाही, पण एका सिद्धांतासाठी 10, 15, 20 असे एकापेक्षा एक सरस असे दृष्टांत आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये पाहायला मिळतील. जसं एखादा उदाहरण सांगायचं झालं,
जेथ श्रीकृष्णराव तेथ लक्ष्मी हा सिद्धांत पटवून देण्यासाठी माऊलीने एकापेक्षा एक सरस असे दृष्टांत सांगितले की चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथ अंबिका, संत तेथे विवेका, असणे की ते दया तेथ धर्मो, धर्मो तेथ सुखात्मो, सुखी पुरुषोत्तमो असे जैसा वसंत जेथ सुमने, सुमने पालिंगणे सारंगाची एकापेक्षा एक हे सर्व दृष्टांत पटवून सरते शेवटी म्हटलं की जेथ श्रीकृष्ण राहो तेथ लक्ष्मी, म्हणजे ज्या ठिकाणी श्रीकृष्ण परमात्मा असतो त्या ठिकाणी लक्ष्मी असतेच. हा सिद्धांत पटवून देण्यापेक्षा एकापेक्षा एक श्रेष्ठ असे दृष्टांत त्या ठिकाणी ज्ञानेश्वरीमध्ये माऊलीने खर्च घातले. याने आणि पवित्र असा ग्रंथ ज्ञानेश्वरीचं पारायण आपल्याकडून झालं. आपल्याला मी धन्यवाद देतो विठ्ठल. दुसरं असं की आमचे हरिभक्त परायण गुरुवर्य श्री राजूजी ढोले महाराज, राजूजी ढोले सर, ढोले काकाजी यांनी मला जवळपास सर 10 वर्ष अगोदर असं म्हटलं होतं, मला आठवते 10-12 वर्ष अगोदर की तुम्ही एक कीर्तन करावं आमच्या गुरुदेव नगरामध्ये मारुतीरायाच्या मंदिरासमोर एक कीर्तन करा. पण मी म्हटलं कसं आहे, त्यावेळेस मी त्यांना म्हटलं की या ठिकाणी श्रेष्ठ ज्येष्ठ अशी कीर्तनकार मंडळी या ठिकाणी हरिभक्त मंडळी आहेत आणि माझ्या सारख्या शुल्लक बालकांनी येऊन तिथे काय सांगावं, कारण जे काही कीर्तनामधून सांगावं लागतं त्याचा अभ्यास करावा लागतो, त्याच्यासाठी ग्रंथ धुंडाळावे लागतात आणि त्याच वेळेस या गादीवर उभं राहण्याचा अधिकार प्राप्त होतो. म्हटलं माझा अधिकार तो नाहीये. दरवर्षी त्यांनी मला प्रेरणा दिली, दरवर्षी सांगितलं की नाही तुम्ही थोडंसं यावंच करावं, कीर्तन जसं करता येईल तसं कीर्तन करावं. याही वर्षी 1-1.5 महिन्याच्या अगोदर त्यांनी एवढा आग्रह केला की मी म्हटलं मी प्रयत्न करून पाहतो. म्हणून हा पहिलाच योग या गुरुदेव नगरामध्ये माझा काल्याच्या प्रसंगाच्या निमित्ताने पहिला योग आलेला आहे. म्हणजे ढोले सरांनी दिलेली प्रेरणा घेऊन मी या ठिकाणी काल्याचं कीर्तन करण्याचा प्रयत्न करतोय. आणि कसं आहे या ठिकाणी गुरुवर्य व्यसनमुक्ती सम्राट ज्यांनी अख्खा महाराष्ट्र नाही तर अख्खा देश म्हणेल मी, त्यांच्या कर्तृत्वाने सिद्ध करून दाखवलेला आहे. केवळ बोलण्यानं नाही, मी बोलू शकतो इथे 2 शब्द काय म्हणजे कला जर असेल माझ्याकडे वक्तृत्व कला 1 तास काय 4 तासही मी बडबड करू शकतो. पण त्या पद्धतीचं आचरण आहे का, त्या पद्धतीचं कार्य आहे का? आणि तुम्हाला सांगू का, तुम्हाला माहितच आहे ते, पण तुमच्यापैकीच मी एक प्रतिनिधी म्हणून इथे उभा झालेलो आहोत. तुम्हाला तर सर्व ज्ञात आहे, सर्व माहिती आहे. कसं आहे, बोलण्याला किंमत तेव्हाच येईल जेव्हा आचरण पवित्र असेल. आचरण मी जर याला म्हणत असेल गुळ खाऊ नको, गुळ खाऊ नको, तर ते म्हणेल तुम्ही तर दररोजच गुळ खाता, मला सांगता गुळ खाऊ नको, गुळ खाऊ नको. मागं गुरुजी जवळ असं शिष्य घेऊन गेले, म्हणजे त्याची आई घेऊन गेली आणि सांगितलं की या गुरुजी हा दररोज जास्त गुळ खातो, याला सांगा थोडंसं. गुरुजी म्हणाले मी याला सांगतो, उपदेश देतो, पण तुम्ही 8 दिवसांनी. आईला वाटलं मी गुळ सोडासाठी घेऊन गेली या बालकाला आणि गुरुजी म्हणताय 8 दिवसानंतर या, काही हरकत नाही. 8 दिवसानंतर ती आई जी होती आपल्या बालकाला घेऊन पुन्हा गुरुजी समोर गेली आणि म्हणाले सांगा काहीतरी उपदेश, याला सांगा सल्ला, हा खूप जास्त गुळ खातो. गुरुजी म्हणाले पुन्हा 8 दिवसांनी. आईला आश्चर्य वाटलं, पहिले 8 दिवसांनी नंतर 8 दिवसांनी, याचा गुळ सोडण्यासाठी काय सांगायचा सल्ला पटकन सांगा तर मोकळं करा. पण तरी गुरुजीची आज्ञा होती आणि म्हणून मग पुन्हा 3 म्हणजे 8 दिवसांनी म्हणजे 8-24 म्हणजे जवळपास 24 ते 25 दिवसानंतर जेव्हा आई गेली आणि सांगितलं की याचा गुळ सोडण्यासाठी काहीतरी सल्ला द्या, त्यावेळेस मग मात्र गुरुजींनी सांगितलं की बाळा उद्यापासून तू गुळ खाऊ नको, गुळ खाणं बंद कर. आईला प्रश्न पडला, हे साधा विचार पहिल्या भेटीतही देऊ शकले असते महाराज किंवा गुरुजी, तुम्ही का बरं दिला नाही? गुरुजीनं खूप छान उत्तर दिलं आईला. आईला ते म्हणाले गुरुजी की मी दररोज जास्त गुळ, याच्यापेक्षा जास्त गुळ खाणारा मी होतो आणि मी माझा अधिकार तरी काय त्याला सल्ला देण्याचा की तू गुळ सोडवा म्हणून. पहिल्यांदा मी गुळ सोडण्याचा हळूहळू 23 दिवसापासून प्रयत्न केला. 24व्या दिवशी माझा पूर्णतः गुळ खाणं संपला आणि 25व्या दिवशी मी त्याला सांगितलं गुळ खाऊ नको. अधिकार प्राप्त केलेला आहे महाराजांनी व्यसनमुक्ती सम्राट. आणि मला काय म्हणजे माझी वाणी क्षुल्लक ठरेल त्यांचं वर्णन करण्यासाठी, त्यांचं वर्णन का त्यांच्या परिवारातच वर्णन करण्यातच माझं 2 तास संपेल. 2 तास उरले नाही, 1च तास उरला तेही संपून जाईल, कमी पडेल. असे व्यसनमुक्ती सम्राट बाळकाचे का बाळक बोबडा बोली का वाकुडावे चुका पावली ते चोजत रोणी मावली जे जेवी. पहिल्यांदा महाराजांना इथे भेटलं, त्यानंतर महाराज म्हणाले तुमचं कीर्तन आहे, मला माहित झालं कीर्तन ऐकायला. महाराजांना काय आपण म्हणजे मला काय म्हणायचं आहे की
एक बालकाचं कौतुक करण्याकरता ते इथं बसलेले आहेत. अजिबात अधिकार आपला नाही आहे त्यांच्या पुढे उभं राहून काहीतरी बोलण्याचा. मी पण गुरुजी आहो, पण ते शिक्षक त्या तिकडचा गुरुजी आहो, अबकडे शिकवणारा गुरुजी आहो, ABCD शिकवणारा गुरुजी आहो. पण कधी कधी शिकवताना कसं होते, अनुषंगानं मग आठवण येते या गोष्टीची. तेव्हा मी खोडे महाराजांचं नाव त्या विद्यार्थ्यांना सांगतो की आजच्या युगातले जर गाडगे बाबा कोण असेल तर गुरुवर्य खोडे महाराज आहे. कारण कसं आहे, त्यांनी कितीतरी कष्ट घेतले हो जगाच्या कल्याणासाठी. तुम्हाला समोर आहे म्हणून बोलताय का? मी सांगितलं तुम्हाला, तुम्ही तिकडे अबकडे शिकवत असताना ABCD शिकवत असताना हे आठवलं की मी महाराजांचा दृष्टांत दिले. हे सत्यता आहे कारण या गादीवरून बोलतोय. मला एवढंच सांगायचं आहे की महाराजांनी उभं आयुष्य या सर्व समाज कल्याणाकरता वेचलेला आहे, धर्म कार्याकरता वेचलेला आहे, परमार्थाकरता वेचलेला, म्हणून त्यांचा अधिकार थोर थोर आणि थोर आहे. राजकारणामधील हरिभक्त परायण श्री सुधीर भाऊ देशमुख या ठिकाणी उपस्थित आहे. जसं शिवाजी महाराज हे राजकारणी धुरंधर होते, त्यांच्या त्या स्वराज्य निर्मितीचा जो काही अट्टहास होता ते शिवाजी महाराजांचा होता आणि तुकाराम महाराजांनी त्यांना आश्रय दिलेला होता किंवा तुकाराम महाराज हे त्यांचे गुरु होते. मला हे सांगायचं की सुधीर भाऊंचं जे काही योगदान आहे आणि राजकारणामधलं म्हणा या गुरुदेव नगराला समोर जाण्यासाठी म्हणा हे सर्व खरंच अप्रतिम आहे. त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. बरेच जण श्रेष्ठ ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी आहेत आणि माझ्या साथीला काही इथे वारकरी मंडळी आणि आजच्या दिवशी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामध्ये विनेकरी बाबा रोण्यावरून आले. महाराज आपलं नाव काय? हा जरा मोठ्यात सांग. मी बैराव महाराज सुजल महाराज या ठिकाणी विनेकऱ्याच्या रूपात आहेत. त्यांना 1-1.5-2 तासापर्यंत सतत तिथे उभं राहायचं आहे. उभं राहण्याची ती सेवाच आहे, विनेकऱ्याची सेवा आहे. तद्वतच वारकरी शिक्षण संस्था आळंदी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था, ज्या ठिकाणी शिकण्याकरताही पैसे घेतले जात नाही आणि शिकवण्याकरताही पैसे दिले जात नाही आणि गेल्या 100 ते 125 वर्षापासून ती वारकरी शिक्षण संस्था अख्ख्या महाराष्ट्राला नाही तर भारतभर कीर्तनकाराची निर्मिती, प्रवचनकाराची निर्मिती, पारमार्थिकाची निर्मिती करता आहेत. त्या वारकरी शिक्षण संस्थेत शिक्षण घेत असलेले आमच्या गावचे तुपटाकडे येथील हरिभक्त परायण आपल्या परिचयाचे ते बाल कीर्तनकार होते आळंदीला जाण्याच्या अगोदर आणि नंतर मग ते गेल्या 2 वर्षापासून त्या ठिकाणी शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेत आहेत. माझ्यासारख्याने त्यांच्या पुढे कीर्तन करणं शक्य नाहीये कारण त्यांचं कीर्तन हे अतिशय चाकुरीबद्ध असं कीर्तन असतं. त्यांचं कीर्तन म्हणजे प्रमाणबद्ध कीर्तन असतं. आळंदीकरांचे जे नियम आहेत ठरलेले त्या नियमात कीर्तन झालं पाहिजे असं त्यांचं मत असतं. त्या न्यायाने या ठिकाणी हरिभक्त परायण राज महाराज साखरकर सुद्धा उपस्थित आहे आणि हा माझा मुलगा श्री या ठिकाणी उपस्थित आहे. महाराज पण पौरवरून आले. बोला मनोज महाराज गायनाचार्य मनोज महाराज, आमच्या गावचे नरेंद्र महाराज रोहण्याचे. बोला महाराज वेदांत महाराज. वा वेदांत महाराज या ठिकाणी उभे आहे. वेदांत महाराज आहे. जय महाराज आहे. बोला मंगेश महाराज. एकापेक्षा एक थोर मंडळी आहे. शिवम महाराज आहे. तन्मय होऊन कीर्तन ऐकणार आहे मध्ये. सुमित महाराज इकडे. गणेशजी बोबडे माझे लहान बंधू या ठिकाणी मृदंगाचार्याची साथ देण्याकरता आणि उपस्थित आहेत. यांच्याही चरणी मी नतमस्तक होतो कारण काळाची गरज आहे. चिमुकल्या विद्यार्थ्यांवर जर आपण संस्कार नाही करणार तर कोण संस्कार करणार आहे? त्यांच्याही चरणी नतमस्तक होतो. इकडे सन्माननीय डॉक्टर ढोले साहेब बसलेले आहेत आणि मातृतुल्य असणाऱ्या जयश्रीताई ज्यांनी आम्हाला आल्याबरोबर पोट भरून नाश्ता सांगितलं. नाश्ता खा मग पाहू कीर्तनाचं काय होते ते होऊ द्या. विठ्ठल विठ्ठल. सर्वांचं नाव घेतलं ना आमचं काय आम्हाला काय वाऱ्यावर सोडता का तुम्ही? अनेक जण मंडळी या ठिकाणी परिचयाची माझ्या आणि इकडे पुन्हा मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी सुद्धा या ठिकाणी बसलेल्या आहेत. त्यांच्याही चरणी मी नतमस्तक होतो कारण कसं आहे सर्व सुख सुविधा गुण तप्ताय
सर्व सुख सुविधा घरी असताना सुद्धा तुम्ही आज या ठिकाणी काल्याच्या कीर्तनानिमित्तानं हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने इकडे आलात. खरंच तुमच्या चरणी नतमस्तक होतो, सर्व पुरुष भक्तांच्या चरणी नतमस्तक होतो. कारण या धर्ममंडपाकडे येण्याकरता पहिल्यांदा मन तयार झालं पाहिजे की नाही. कारण भौतिकवाद आहे, आपल्या घरी टीव्ही आहे, आपल्या घरी फ्रीज आहे, आपल्या घरी फॅन आहे, एसी आहे, सर्व असताना सुद्धा तुम्ही इकडे आला. पण तुम्हाला सांगू का, जिथे विज्ञान संपते ना तिथं अध्यात्म चालू होते. विज्ञान भौतिकवाद याच्यापेक्षा अध्यात्म हे श्रेष्ठ आहे. कारण ह्या विज्ञानाच्या ज्या गोष्टी आहेत, विज्ञानाने निर्माण केलेल्या ज्या गोष्टी आहेत, ते सुख देऊ शकत नाही. सोय देऊ शकते पण सुख नाही देऊ शकत. जसं हे माईक, हे विज्ञानाचा चमत्कार आहे, विज्ञानाने निर्माण केलेला आहे. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम या विज्ञानाने केलेलं आहे. हवा लागते, गरम होते म्हणून हवा लागते, हे विज्ञानाचा चमत्कार आहे. हे समोर मोबाईल माझ्या समोर ठेवलेला आहे, काय गडबड नको करू, चुकीचंच घेते मग व्हायरल करते, मग त्याला कीर्तन करायला खूप प्रॉब्लेम होते त्याला. म्हणून ते लावू नका म्हणून सांगतात कीर्तन करा. आजकाल तुम्हाला माहिती आहे काय की प्रकरण काय चालू आहे, तेवढंच ते काही चुकीचं निघालं 2 तासात एखादी गडबड होते बोलता बोलता आणि तेच व्हायरल केल्या जाते, मग मानाला कोर्टात घेतल्या जाते. मी सांगत होतो की हे विज्ञानाचे चमत्कार आहेत. विज्ञान हे सोयी निर्माण करून देते पण सुख देत नाही. विज्ञानामुळे आपण प्रगतीपथावर आहोत, वाद नाही, पण अध्यात्म हे विज्ञानापेक्षा श्रेष्ठ आहे. एक इंग्रजी लेखक म्हणाला, with the help of the science we learn how to fly high in the sky, with the help of the science we learn how to swim deep in the ocean, and with the help of the science we did not learn how to live on the earth. अर्थ सोपा आहे. विज्ञानाच्या सहाय्याने मनुष्य आकाशात कसं उडायचं ते शिकला. विज्ञानाच्या सहाय्याने मनुष्य we can swim deep in the ocean with the help of the science. म्हणजे ओशन म्हणजे समुद्र, समुद्राच्या तळाशी जाऊन कसं पोहायचं विज्ञानाच्या सहाय्याने शिकला. बट विथ द हेल्प ऑफ द सायन्स मॅन डिड नॉट लिव्ह ऑन द अर्थ. परंतु या पृथ्वी तलावर विज्ञानाच्या मदतीने एकमेकाशी कसं राहायचं, कसं जीवन जगायचं हे मात्र शिकला नाही. म्हणून या ठिकाणी अध्यात्म हे विज्ञानापेक्षा श्रेष्ठ ठरतं. भरपूर गोष्टी सांगता येईल पण आपल्याला अभंगाकडे वळायचं आहे, चिंतनाकडे वळायचं आहे. आणि आजचा असा हा पवित्र दिवस आहे. जे काही पर्वकाळ सांगितलेले आहेत, जसं महाशिवरात्र पर्वकाळ आहे, जसं श्रीरामनवमी आत्ताच झालेली आहे पर्वकाळ आहे, तसा आजचा दिवस अतिशय पवित्र असा दिवस आहे. आणि तो आहे हनुमान जन्मोत्सवाचा दिवस. हनुमंतरायाचा अवतीर्ण झाले, या दिवशी अवतीर्ण झाले. आणि म्हणून मारुतीरायाचा उत्सव हा आपणच करतोय असं नाही, तर अख्ख्या महाराष्ट्र भारतभर हा जन्मोत्सव साजरा होतोय. आणि त्या निमित्ताने हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने आपण तो काही कार्यक्रम या ठिकाणी ठेवला, त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो. आणि आपल्याला माहिती आहे हनुमंतरायाच्या बाबतीत काय म्हणजे कितीतरी आपल्याला प्रमाण देता येईल, सांगता येईल की हनुमंतराया कोण होते. शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता, काय भक्ती त्याच्या वाटा मज दावा व्यासवटा, शूर आणि धीर स्वामी कार्या पैसादर, तुका म्हणे रुद्रा अंजनीची एक उमरा, अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले मोठी. या अर्थानं की तुका म्हणे किंवा शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता, काय भक्ती ज्याच्या वाटामध्ये दावा सुबटा, शूर आणि धीर. प्रत्येकाच्या बाबतीत आपल्याला माहिती आहे काय शूरता मारुतीरायाकडे होती, काय वीरता मारुतीरायाकडे होती. शूर आणि धीर स्वामी कार्या पैसा धर. अर्थात हनुमंतरायाचे जर स्वामी कोण असेल तर ते रामराया होते. आणि रामरायासाठी हनुमंतराय, जर हनुमंतराय रामायणातून वजा केले डोळे सर, तर मात्र रामायण काय होईल, शून्य होईल, भोपळा होईल. कपिकुळी हनुमंत शरीर मात्र आयुष्य. शरीर याचा अर्थ असा आहे की आजही आपल्या भारतामध्ये प्रत्येक गावामध्ये मारुतीरायाचं मंदिर आहे. रामदास स्वामींनी जे काही ती संकल्पना मांडली होती त्याच्या मागचं कारण ते होतं, शरीर माध्यम खलु धर्म साधनम. या अर्थानं शरीर वज्र आयसे आणि कवळी ब्रह्मांड तो तुझे. रामरायाच्या सेवका शरण आलो म्हणे तुका. मला हे सांगायचं रामरायाचे एकमेव एकनिष्ठ भक्त कोण होते तर मारुतीराय होते. रामायण घडताना आपल्याला कितीतरी प्रसंग मारुतीरायाशिवाय शक्य झाले नाही. द्रोणागिरी कपिहाती, आनविला सीतापती, थोर केली खाती, हनुमंत काशाने. विठ्ठल विठ्ठल.
दिवसात साजरा केला गेला. महाराजांनी डोळे सरांनी मला सांगितलं की त्याच्यानंतर इथे या ठिकाणी यज्ञाचंही आयोजन केलं गेलं, होम हवन झालं आणि नंतर आज काल्याचा प्रसंग, काल्याचं कीर्तन करून हा जो काही 6 दिवसाचा 7 दिवसाचा 5 दिवसाचा जे काही कार्यक्रम झाला असेल त्या कार्यक्रमाची सांगता या काल्याच्या कीर्तनाला होते आहे. काल्याचं कीर्तन म्हणजे तरी काय हो? काल्याचं कीर्तन म्हणजे प्रसादाचा दिवस आहे. प्रसादच सर्व दुःखांना किंवा सर्व दुःखाची हानी करण्याची ताकद या काल्याच्या कीर्तनामध्ये आहे किंवा या प्रसादामध्ये आहे. या काल्याच्या कीर्तनाचे जे काही श्रवण करते आहेत ते तिन्ही प्रकारचे लोक आहेत. सत्वगुणी, रजोगुणी आणि तमोगुणी. सत्वगुणी म्हणजे काय? सत्वगुणी श्रवण करते असणारे त्यांना मात्र कीर्तन आवडते म्हणून ते सत्वगुणी आहे. नंतर तमोगुणी म्हणजे की काही जणांना श्रीकृष्ण चरित्र आवडतं आणि रजोगुणी म्हणजे त्यांना असं वाटेल की हे जे 5-6 दिवसापासून चालत असलेली कटकट आवाजाचं जे काही प्रदूषण झालं असेल ती एकदाचा आता मात्र बंद होईल. मला सांगायचं असं की जे काही तुझी संगती झाली आमची निश्चिंती तुकाराम महाराजांचा काल्याच्या प्रसंगातील अभंग आहे आणि या अभंगामध्ये संवाद साधलेला आहे, सुसंवाद साधलेला आहे. तसे वादाचे 3 प्रकार सांगितलेले आहे किंवा जास्तही प्रकार असतील पण 3 मुख्य प्रकार आहे ज्याच्यामध्ये जल्पवाद, वितंडवाद आणि सुसंवाद. आता जल्पवाद म्हणजे काय की मला कसं माझ्या विषयाचं ज्ञान नसताना सुद्धा मी सांगण्याचा प्रयत्न करत असेल तर ते जल्पवाद झालं. वितंडवाद म्हणजे मीच कसा श्रेष्ठ आहो, माझंच मत कसं श्रेष्ठ आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न ज्याच्यामध्ये केला जाते तर वितंडवाद झाला. आणि सुसंवाद म्हणजे ज्याच्यात सांगणाऱ्याचंही कल्याण आहे आणि ऐकणाऱ्याचंही कल्याण आहे. आपल्याला माहित आहे अर्जुन आणि श्रीकृष्ण भगवंत यांचा सुसंवाद म्हणजे गीता आहे. प्रत्येक अध्याय संपल्यानंतर सरतेशेवटी सांगितलं गेलेलं हरि ओम तत्सदिति श्रीमद भगवद गीता सुपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे भक्ति योगोनाम 12अध्यायः. सुसंवाद साधला गेलेला अर्जुनाच्या आणि भगवंताच्या मध्ये म्हणून तो सुसंवाद आहे. गीता हे सुसंवाद आहे. जरी दोघं जण सांग किंवा एक जण श्रीकृष्ण परमात्मा सांगणारा असेल, अर्जुन हा ऐकणारा असला तरी सर्व जगाला दिलेला तो उपदेश श्रीकृष्ण परमात्म्याकडचा आहे. दोघांमध्ये मात्र तो सुसंवाद आहे. कारण अर्जुनाला भीती वाटली सुरुवातीला की माझेच नातेवाईक या सर्व रणांगणावर आहे आणि मग मी यांच्यावर बाण तरी कसा चालू, ज्याच्यामध्ये माझे गुरुदेव आहे, ज्यांनी मला धनुर्विद्या शिकवली, त्यांच्यावर मी बाण कसा चालवणार. त्यावेळेस मग श्रीकृष्ण परमात्म्यानं मग अर्जुन विषाद योगुणा प्रथमोध्याय, द्वितीयोध्याय, तृतीय प्रत्येक अध्याय म्हणजे 18 अध्याय सांगितले आणि मग अर्जुनवाच नष्टोपस्मृतिर्लब्धा तत्प्रसादान् मयाच्युत स्थितोऽस्मि गत संदेह करिष्ये वचनं तव. अर्जुनाने सांगितलं की जी काही तू परमात्मा मला गीता समजावून सांगितली त्याच्यामुळे यांच्या प्रती असणारा जो मोह होता तो मोह नष्ट झाला आणि आता मला तू जसं सांगशील तसं मी करायला तयार आहो. हा सुसंवाद आहे. विठ्ठल असं या अभंगात सुद्धा सुसंवाद आहे. कोणाकोणामध्ये सुसंवाद आहे हो तर श्रीकृष्ण परमात्मा आणि गोपाळ याच्यामधला हा काल्याचा अभंग असल्यामुळे यांच्यामधला सुसंवाद आहे. बरं, सुसंवाद आहे तर मग गोपाळांची आणि भगवंताची जी संगती मिळाली एकमेकाला त्या संगतीच्या बाबतीत पहिल्या चरणामध्ये गोपाळ आपलं
गोपाळ श्रीकृष्ण भगवंताला म्हणाले की तुझी संगती, तुझ्या संगतीने आमची निश्चिंती झाली. अर्थात संगतीचे काही प्रकार सांगितलेले आहेत. संगतीचे 3 प्रकार सांगितलेले आहेत. एक सांगितलेली आहे सत्संगती, दुसरी सांगितलेली आहे कुसंगती आणि तिसरी सांगितलेली आहे विसंगती. अर्थात कुसंगतीच्या बाबतीत आपण जर बोलू गेलो तर कितीतरी उदाहरण आपल्याला पाहायला मिळतील. कुसंगती जर घडली तर काय परिणाम होतो? हिरा आहे, हिरा टणक असा हिरा आहे आणि त्या हिऱ्याला जर तुम्ही आयरनीवर ठेवलं, आयरन म्हणजे ते लोहाराकडे असते, ते माहिती आहे का बेटा तुला? आयरन अलीकडच्या काळात काही आयरन माहित नाही ना, फायरन माहित नाही, त्या पलीकडच्या काळातला विषय आहे. तुझं नाव काय आहे? सोहम, छान कीर्तन ऐकतो आहे तू. त्या हिऱ्याला जर आयरनीवर ठेवलं, आयरनीवर त्या लोहाराच्या समोर असते ना, ते मारते, ते घणानं घालते त्याच्यावर घाव आणि नंतर लोखंडाला पातळ करते त्या भट्टीतून आणल्यानंतर, बरोबर आहे? तर तसा हिरा, त्या हिऱ्याला जर त्या आयरनीवर ठेवला वरून कितीही घण घातले तरी ते फुटत नाही. हिरा प्रमाण आपल्याला जर समजलं तर मग बरं आहे, आणि प्रमाण काही समजलं नाही तर मग काही ऐकणाऱ्याचे ज्याचे कान तयार नाही गुरुजी, म्हणजे हे रामायण ऐकायलाय, महाभारत ऐकायलाय, कीर्तन ऐकायला असू द्या की प्रवचन ऐकायला असू द्या, थोडे कान तयार पाहिजे. कान तयार पाहिजे याचा अर्थ काहीतरी थोडं बहुत का होईना कुठे ना कुठं केव्हा ना केव्हा श्रवण केलेलं असलं पाहिजे. नाही श्रवण असलं तर धार्मिक ग्रंथाचं वाचन तरी असलं पाहिजे, म्हणजे संदर्भ समजतात. महाराजांचं प्रमाण ते संदर्भ देणारं प्रमाण आहे. मी महाराजांना असं म्हणत होतो की आयरन पाहिली का आणि हिरा पाहिला का आणि हिरा आयरनीवर ठेवल्यानंतर एवढं लांब चराट सांगितल्याबरोबर पेक्षा महाराजांनी प्रमाणात सांगितलं की हिरा ठेवीता ऐरणी वाचे मालिता जो घणी तोची मोल पावे खरा आणि करणीचा होय चुरा. वा, करणीचा होय चुरा याचा अर्थ तुम्ही कितीही कर्तव्य केलं असेल त्या हिऱ्याला फोडून टाकण्याचं, पण त्या कर्तव्याचा चुरा होईल, कर्तव्य संपेल, पण हिरा भंगणार नाही, हिरा तुटणार नाही, एवढा टणक हिरा असतो. तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे टणक, एवढा टणक हिरा असणारा, म्हणजे त्याला काय म्हणू आपण, कडक असा हिरा, कशानंच न फुटणारा. पण ते जर ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला संगे नाडीला साधू
ढेकणाच्या संज्ञाला ढेकण माहिती का? ढेकून ढेकूनच माहित नाही. आपण जे काही जुनी मंडळी आहेत त्यांना ढेकणं माहित असेल. त्या खाटेच्या दोरीमध्ये किंवा त्या पट्ट्यामध्ये लपून बसते आणि रात्रभर झोपणाऱ्याला चावत राहते, त्याला काही झोपू देत नाही. अशी जे ढेकणं आहे त्या ढेकणाच्या संगात म्हणजे सोबतीला, ढेकणाच्या सोबत जर ती हिरा ठेवला ना तर त्या ढेकणाच्या संगतीने हिरा सहज रीतीने भंगून जातो, सहज रीतीने फुटून जातो. ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला आणि कुसंगे नाडीला साधू तैसा, म्हणजे कुसंगामुळं साधूचं ही पतन होईल. कारण कसं आहे, मी आता फेटा बांधला किंवा एखादं भगवं वस्त्र धारण केलं की आपल्याला काय वाटते, काय थोर साधू आहे. पण सांगू का, वरी भगवा झाला नामे अंतरी स्पर्श केला कामे, आणि त्याला म्हणू नये साधू आणि जगी विटंबना बाधू. आणि आजकाल तर सोडून द्या, काय प्रवाह निघाला, काय प्रवाह निघाला. काय मी पहिले आचरणावर किंमत दिलं. वारकरी संप्रदाय पहिल्यांदा आचरणाला किंमत देते. तुम्ही किती टपुरी माळ घालता, किती धोतर नेसता, किती काय म्हणता, काही किंमत नाही आहे. वरी भगवा झाला नामे अंतरी वश केला कामे, त्याला म्हणू नये साधू जगी विटंबना बाधू. एक जण आले म्हणे, रामायणाच्या काळातले महाराज आहे, दाढी वाढलेली होती, साधू आले, गावामधून काही भक्तगण समोर, त्याच्या मागे साधू, आणि साधू बसले पारावर. मला पटकन दृष्टांत सांगायचा, कीर्तनातला दृष्टांत पटकन सांगता येते. आणि मग साधूला दर्शन घेण्यासाठी सर्वजण रांग लागली. आणि महाराज म्हणजे साधू त्या काळातले रामायणात त्याची प्रसिद्धी अशी केली की रामायणाच्या काळामध्ये रामाच्या पंक्तीत तूप वाटण्यासाठी असणारे महाराज आहे म्हणे, हे म्हणजे साधू आहे म्हणे. आणि मग सर्वजण दर्शनाला आले, साधू आले. आणि झालं असं की एक जणाची माता भनकला, त्याने विचार केला त्या पद्धतीचा, म्हणजे हे काही सांगा लागले, साधू आले भगवा झाला नामे, अशातला प्रकार दिसतोय साधूचा. बर म्हणे, साधू आले रांगेत लागले, सर्वजण दर्शन घ्यायला लागले. हाही रांगेत लागला. यानं काय केलं, आपल्या बाया वर केली, एक बाई वर केली, आणि जसं दर्शनाला गेलं त्यांनी पहिल्यांदा खाड बाकीचे धावले, अरे साधूला मारलं का मारताय, साधूला का मारतात, अरे तुम्ही थांबा म्हणे, काही गडबड नका करू. त्याचं कारण असं आहे म्हणे मारण्याचं, की यांनी रामायणाच्या काळामध्ये रामाच्या पंक्तीमध्ये, रामाच्या लग्नामध्ये पंक्तीमध्ये तूप वाढायला हे होते, आणि मी तिथं जेवायला होतो म्हणे. आणि त्या पोळीवर, पुरणपोळीवर यानं काही तूपच वाढलं नाही म्हणे. तेव्हापासून राग आला, मी त्याला शोधत होतो, आज सापडला म्हणे साधू. विठ्ठल साधू जगी विटंबना बाधू. कोणाच्या डोक्यावर आपण मस्तक ठेवतोय याचा विचार आपण केला पाहिजे. संत साहित्याचा विचार म्हणजेच साधूचा विचार आहे. साधू थोर दाना, साधू थोर दाना, साधू थोर दाना कलियुगी. अजून विषयांतर होईल. तुकाराम महाराजांनी जे साधू सांगितले त्यांच्या चरणावर मस्तक ठेवा. कुसंगे नाडला साधू जैसा. त्या ढेकणाच्या सोबत हिरा जर आणला तर त्या हिऱ्याला भंगून टाकतो, कारण त्याच्या सोबत कुसंग झाला, कुसंगती मिळाली त्या हिऱ्याला ढेकणाची, म्हणून हिरा सुद्धा भंग पावला. तू म्हणाल काही बडाया मारता का हो, काही सांगता का? बरं काही सांगता तर एक काम करा, तुम्ही आणला हिरे, मी ढेकून घेऊन येतो, पाहू काय होते. हिरे पाहू ढेकणं घेऊन येतो मी. सांगायचं तात्पर्य असं आहे, कुसंगे नाडीला साधू जैसा. कारण हिरा काय कुसंगतीचं प्रतीक आहे. कितीतरी उदाहरण देता येईल. इथं छान असं वडाचं झाड आहे, एखाद्या या वडाच्या झाडाखालून पातस्त चाललेला आहे. उन्हाळ्याचे असेच दिवस आहेत, रात्री दुपारचे 12 वाजून गेलेले आहेत, पाय पोळते आहेत, तहान लागलेले आहे. जंगलातला विषय इथला नाहीये. इथं आजूबाजूला घरी कोणी म्हणतील त्याला पाणी प्यान झोपून राहा, पण तिकडे जंगलातला विषय पानथस्त चाललेला आहे. उन्हाळ्यामध्ये पाय पोळत आहे आणि त्या झाडाखाली पानथस्ताने थोडीशी डुलकी आल्यामुळे झोप आली
आणि त्यावेळेस मात्र त्या मी आता इथं वडाचं झाड सांगितलं, पण कोरडं असं झालेलं झाड होतं, पानं नव्हते आणि म्हणून त्या झाडाच्या खाली जेव्हा पानदस्त झोपी गेला त्यावेळेस झालं असं की त्या वृक्षावर एक राजहंस बसलेला होता आणि राजहंसानं विचार केला की अरे अरे पानदस्ताला झोप लागलेली आहे पण ऊन लागते आहे, आपल्याजवळ पंखा आहे, आपण ते पसरावं आणि सावली करून द्यावी. सांगायचं तात्पर्य सावली केली, पंखाची सावली त्या पानथस्थाला खाली झोपलेल्या व्यक्तीला भेटली आणि झालं असं की त्या ठिकाणी दुसरा एक कावळा आला, त्या कावळ्याच्या चोचीमध्ये हाडाचा तुकडा होता, दोघांची सोबत झाली, संगत झाली, थोड्या वेळापुरती सोबत झाली, संगती झाली आणि झालं असं की कावळ्यानं काय केलं, थोड्या वेळानं आपल्या चोचीत असलेला हाडाचा तुकडा धाड दिशा सोडला आणि त्या खालच्या पानथस्थाच्या अंगावर टाकला आणि कावळा उडून गेला. राहिला राजहंस, आपलं काम करतोय, कर्तव्य करतोय, सावली देतोय, दया दाखवतोय, सद्भावना दाखवतो आहे आणि खालच्या पानथस्थाला जाग आली ना, जाग आल्यावर त्याला वाटलं की मला माझ्या अंगावर हाडाचा तुकडा कोणी टाकला, म्हणून तो वर पाहतो, त्या झाडाकडे पाहतो तर काय राजहंस आपलं काम करत होता. याला असं वाटलं की राजहंसानंच माझ्या अंगावर हाडाचा तुकडा टाकला, त्याने एक दगड घेतला आणि भर दिशी भिरकवून मारला आणि एवढा जोराचा दगड त्याच्या राजहंसाच्या उरात लागल्यामुळे खाली राजहंस कोसळला, धारातीर्थी झाला, रक्ताच्या धारोळ्यात पडून जीव म्हणजे प्राण सोडून दिला. काय झालं, थोड्या वेळापुरती, जास्त क्षणाची नाही, ते प्रमाणानं चिंदी पाहता मन धावे, बैसता चोराची संगती, तैसीच होय बुद्धी, तैसीच होय बुद्धी, देखताची चिंदी मन धावे. वा, देखताची चिंदी मन धावे. अरे चोराच्या संगतीत क्षणभर जर राहिले ना तर तुमचं मन सुद्धा, प्रवृत्ती सुद्धा तशी झाल्याशिवाय राहणार नाही. कितीतरी दृष्टांत आहे, अगदी थोडक्यात एक बरं जाऊ द्या. विठ्ठला विठ्ठला भरपूर सांगता येईल, वेळ आपला समोर समोर जातो आहे, म्हणून मी जेवढं कमी करता येईल सांगता येईल तेवढं सांगतो तुम्हाला. तुम्ही समजदार आहेतच, काही सांगायचं कामच नाही तुम्हाला. सांगायचं तात्पर्य एवढं आहे की कुसंगती जी आहे हा एक संगतीचाच प्रकार आहे. संगतीचा दुसरा प्रकार सांगून गेलो मी, विसंगती. विसंगतीचे असेच एक दोन दृष्टांत आहेत, त्याच्यातला एकच सांगून समोर जाणार आहोत. विसंगतीच्या साठी तर तुकाराम महाराजांनी छान असं अभंग खर्ची घातला. कानडीने केला मराठा उत्तर एका नव्हे. कानडीनी म्हणजे कानडी ही कर्नाटकातली भाषा आहे. त्या कर्नाटकातल्या एका मुलीचा विवाह महाराष्ट्रातल्या एका मराठी माणसासोबत झाला. तुझा झाला का? नाही झाला. कानडीने केला मराठा व्रतार. महाराष्ट्रातल्या एका मुलासोबत विवाह झाला आणि कर्नाटकामधून दोघेही लवकर, दृष्टांतामध्ये लवकरानं वापरून दिलं. गाडीत बसले, आपलं ट्रेनमध्ये, रेल्वेमध्ये बसले, रेल्वे धावायला लागली महाराष्ट्राकडे येण्यासाठी. कर्नाटकातून निघालेली रेल्वे, ते दोघेही त्या गाडीत बसलेले होते. पहिलं स्टेशन आलं, गाडी थांबली. यानं काय केलं, या मराठी माणसानं, मराठी बोलणाऱ्या भाषिकांनी, कारण नवरीला पहिलं स्टेशन आलं की प्रश्न विचारायचं यानं ठरवलं होतं. गाडी पहिल्या, विसंगती सांगतोय मी, विसंगती. पहिल्या स्टेशनवर गाडी थांबली की यानं प्रश्न विचारला, काका म्हणे हे कुठलं स्टेशन आहे? ते कर्नाटकातली बोलणारी होती, तिला काही मराठी भाषा समजली नाही गुरुजी. मग ती म्हणाली येनंत्री, म्हणजे तुम्ही काय म्हणता हे मला काही समजत नाही. हा, याला वाटलं येनंत्री नावाचं स्टेशन असेल. अच्छा अच्छा, येनंत्री नावाचं स्टेशन असेल. बरं बरं, काही हरकत नाही. गाडी, रेल्वे गाडी पुन्हा पुढे निघाली. जाता जाता असं झालं की दुसऱ्या स्टेशनवर गाडी थांबली आणि दुसऱ्या स्टेशनवर थांबल्यानंतर हाच प्रश्न पुन्हा विचारला, काका म्हणे हे कुठलं स्टेशन आहे? तर आवाज वाढून बोलायला लागला, काका म्हणे हे कुठलं स्टेशन आहे? ती नवरी मुलगी म्हणाली येनंत्री. याला वाटलं मगाची छोटी येनंत्री असं, छोटी ती बुद्रुक वगैरे असते ना, बुद्रुक सावका बुद्रुक, तसं मगाची छोटी येनंत्री असेल, आता ही मोठी येनंत्री असेल, म्हणजे मोठी. काही हरकत नाही, काही हरकत नाही. गाडी निघाली, गाडी धावली, समोरच्या स्टेशनवर गेली. तिसरं स्टेशन आलं. आता मात्र जरा जोराने विचारायला लागला, म्हणजे का ग कुठलं स्टेशन आहे? तिला म्हणायचं होतं तुम्ही का रागवता? ती म्हणाली जेनंत्री. म्हणते तुम्ही का रागवता बा? कन्नड भाषेत जेनंत्री म्हणजे तुम्ही का रागवता. हा, याला वाटलं दोन येनंत्र्या गेल्या, आता जेनंत्री आली. जेनंत्री गाडी
गाडी समोर धावायला लागली. धावता धावता असं झालं कितीतरी म्हणजे 4थं स्टेशन आलं. 4थ्या स्टेशनवर सुद्धा तोच प्रश्न होता. म्हणजे काका म्हणे हे कुठलं स्टेशन आहे? ते म्हणे जेनंद्री. म्हणजे तुम्ही का आला होता? जो मग ते बायावर म्हणजे मगापासून येनंद्री जेनंद्री येनंद्री जेनंद्री का लावा समोर तर सांगू करा बरं सांगून जातो. थोडस विभत्स आहे थोडस पण तरी माफ करावं तुम्ही. झालं असं की त्यांच्या विवाहाच्या निमित्तानं पंगत बसली, पुरणपोळीची पंगत बसली आणि तिच्या नाकामध्ये मोती होता. मोती त्या नोरीच्या नाकामध्ये वाढता वाढता असं झालं त्या तुपामध्ये आपलं काय दुधावर तूप वाढत गेली आणि हिच्या नाकातला मोती जे आहे ना त्या नवरदेवाच्या द्रोणात पडला प्रकारे. त्या मोती द्रोणात पडल्यामुळे हिनं काय म्हणा द्रोणात मुतू विठ्ठला विठ्ठला. दृष्टांत संपला. कानडीने केला मराठा भ्रतार एकाचे उत्तर एका नव्हे. हा काय म्हणतो हिला समजत नाही आणि ही काय म्हणते याला समजत नाही. विचाराची ताळमेळ कुठंच नाही. विसंगतीचा दृष्टांत आहे. तुम्ही आज जे संगती करता रामानाची संगती इतक्या दिवसापासून केली, ज्ञानेश्वरीची संगती इतक्या दिवसापासून केली, चांगल्या विचाराची आपण संगती करतो आहे आणि दररोज तुम्ही मारुतीरायाच्या मंदिरात येताय, दररोज हरिपाठ करताय, कीर्तन प्रवचन करताय, पारमार्थिक विचाराची संगती करताय, कल्याणाकरता तुम्ही ज्याची संगती करताय ते सर्व सत्संगतीमध्ये मोडता आहेत. असं म्हटलं की राग द्वेषोपजायते रागा कामात क्रोधोभिजायते. म्हणजे संस्कृत मधला श्लोक आहे गीतेमधला. म्हणजे संगती ही केवळ व्यक्तीचीच किंवा जीवित्वा म्हणजे चैतन्य असणाऱ्या व्यक्तीचीच नाही तर विचाराची संगती सुद्धा आपण केली पाहिजे. काही जण विचाराची संगती करताना आपण आता पुन्हा थोडस म्हणजे कुसंगतीकडे जाऊ. म्हणजे कसं की जे काही वेगळ्या अर्थानं काही गोष्टीची संगती करतात. कोणत्या गोष्टीची संगती? पिणारे कायची संगती करतात माहितीये तुम्हाला? ते एवढे पिऊन येतात की ते आपल्याला काही फायदे पण सांगतात. ते म्हणते पिल्यानं 3 फायदे आहे म्हणते. एक म्हणते कुत्रा चावत नाही, दुसरं म्हणते त्याच्या घरी चोरी होत नाही आणि तिसरी गोष्ट म्हणजे तो म्हातारा होत नाही. कमी म्हणजे त्यांचं जे तत्वज्ञान आहे ते कोणत्या लेवलचं आहे ते पाहून घ्या. हे उपरोधिक पद्धतीनं सांगितलेलं तत्वज्ञान आहे. म्हणजे पिणाऱ्यानं केलेली संगती मद्यप्राशनाची संगती तो करतोय, मद्याची संगती तो करतोय आणि आपल्याला 3 फायदे सांगतोय. बरं त्याला विचारावं कसं काय रे तुला कुत्रा चावत नाही असं कसं काय म्हणतं? ते काय म्हणते महाराज आम्ही घेतल्यानंतर या भिंतीचा त्या भिंतीला ज्यावेळेस आम्ही चोखांड्या खातो इकडून तिकडं चोखांड्या खात एखाद्या चौकात आलो की तिथं काही कुत्री बसलेली असतात. त्याला वाटते हे बला इकडची तिकडं चालली माझ्या अंगावर येऊन कवा पडल काही सांगता येणार नाही म्हणून त्या अगोदर धूम टोकून तिथून पळून जातो. कुत्राच पळून जातो. त्याला कुत्रा चावल कुठून महाराज चालणार आहे का? नाही चालणार आहे. दुसरं असं की त्याच्या घरी महाराज सांगत असतात ते महाराजाचं श्रवण करा तर ते काहीतरी तुम्हाला सांगत तोडतो सांगितलं की त्याच्या घरी चोरीच होत नाही. कशी चोरी होईल? पिण्यासाठी पिऊन घरचे वस्तू टकर मकर घरावरचे ते टीप पत्रे सर्व विकून मोकळा होते. चोर घरी गेला तर काय भेटणार आहे? त्याला बोंबा मारले काय राहणार आहे त्याच्या घरी? ते चोरच भीते त्याच्या घरी झाले म्हणजे त्याच्या घरी चोरीच होत नाही. आणि तिसरी गोष्ट सांगितली की तो म्हाताराच होत नाही, तरुणच राहतो. वाह काय तत्वज्ञान आहे. तरुणच राहतो. कसा तरुण राहतो तुम्हाला माहिती आहे? अरे ते पिऊन त्याची डायजेस्टिव्ह सिस्टम, लिव्हर सिस्टम, युरिनरी सिस्टम, ब्लड सर्क्युलेटरी सिस्टम म्हणजे रक्ताभिसरण संस्था सर्व सिस्टम एवढ्या खल्लास होऊन जातात की 35व्या 40व्या वर्षी त्याला गटकावं लागते. तरुणपणीच गेला म्हणते ते. म्हणजे म्हातारा होण्याचं काही काम पडलं का त्याला? काही काम पडलं नाही. तरुणपणीच ते राम नाम सत्य मग ही संगती कामाची नाही आहे. दुसंगती कामाची नाही, कुसंगती कामाची नाही, विसंगतीचे तर किती दृष्टांत. वेळ संपत आलेल्या 15 ते 20 मिनिटं मी आपल्या अभंगाकडे वळणार आहोत. सांगायचं तात्पर्य सत्संगती कशाला म्हणतात समजलं, संतांची संगती कशाला म्हणतात तुम्हाला समजलं, परमार्थाची संगती, चांगल्या विचाराची संगती म्हणजे खरी संगती, आत्मकल्याण करणारी संगती म्हणून संतांची संगती करा.
करावी. संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे. या न्यायाने गोपाळांनी सांगितले की परमात्मा श्रीकृष्ण परमात्मा भगवंता तुझी संगती झाली आमची निश्चिंती. तुझ्या संगतीमुळे आमची निश्चिंती झाली. परमात्म्याला भगवंताला सांगितलं गोपाळांनी. कारण कसं आहे माहिती आहे का, दोन्ही अर्थानं आहे संगती. त्याही अर्थानं आहे, लौकिक अर्थानं आहे, अलौकिक अर्थानं आहे. सांगायचं तात्पर्य जेव्हा गोपाळ भगवंतासोबत चोऱ्या करण्याकरता जायचे त्यावेळेस भगवंत यांना दही दूध तूप लोणी भरपूर आपला समोरचा विषय भावार्थ संपल्यानंतर की त्या पद्धतीनं त्या संगतीचा परिणाम झाली आमची निश्चिंती. निश्चिंती याचा अर्थ काळजीमुक्त झालो. आम्हाला कुठल्या प्रकारचं टेन्शनच उरलं नाही. आता निश्चिंत कोण असते, जसं गाडी चालवणारा रात्री ड्रायव्हर चालवा लागला. आपल्याला झोप आली की आपण झोपून जातो, कारण आपण निश्चिंत असतो की माझ्या बाजूला जे काही ड्रायव्हर आहे तो सुरळीत गाडी चालवणारा आहे. त्या पद्धतीनं भगवंत जर आपल्या रथावर आरूढ असेल, आपल्या जीवन रथावर आरूढ असेल, त्याची संगती आपल्याला लाभलेली असेल तर आपला रथ जो आहे तो प्राप्त ध्येयापर्यंत नेऊन पोहोचवण्याचं कार्य भगवंत करणार आहे. तुम्हाला माहिती आहे, मी आताच बोलून गेलो की धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युवस्वा मामका पांडवाशैव किमकुर्वत संजय. धर्मक्षेत्र म्हणजे त्या कुरुक्षेत्रावर ज्यावेळेस रणांगणावर पाहिलं तर अर्जुन हा कुठे होता? अर्जुन हा रथामध्ये बसलेला होता. आणि सारथ्य कोण करत होतं? सारथी कोण होतं? तर भगवंत सारथी होते. अर्जुनाला माहित होतं की आपला रथ हा निश्चितच कल्याणाकडे जाणार आहे, निश्चितच विजयाच्या मार्गाने जाणार आहे, निश्चितच याच्यात आपणच विजयी होणार आहोत हे अर्जुनाला माहित होतं. म्हणून परमात्मा हा त्यांच्या रथावर आरूढ होता, म्हणून अर्जुन निश्चिंत होते. परमात्म्याची संगती आपल्याला निश्चिंत करणारी आहे. ग्रंथांची संगती आपल्याला निश्चिंत करणारी आहे. तुझी संगती झाली आमची निश्चिंती. अर्जुन आपल्या रथावर भगवंत असल्यामुळे ते निश्चिंत होते, तसं आपण सुद्धा निश्चिंत होतो भगवंताची संगती केल्यामुळे. म्हणून तुझी गोपाळ म्हणाले तुझी संगती झाली आमची निश्चिंती. एवढ्यावर आलं का? अभंगाच्या दुसऱ्या चरणात एखादी गोष्ट कधी पाहिलेली नसली की त्याची मोठी समस्या तयार होते. कशी समस्या तयार होते माहिती आहे का? एका ठिकाणी जेवायला गेलो, माझ्यासोबत काही माझे मित्र होते. जेवायला बसल्यानंतर झालं असं की तुम्हाला माहिती आहे, आता अलीकडच्या काळात सर्वांनाच माहिती आहे, जेवता जेवता हात धुण्यासाठी एका वाटीत गरम पाणी ठेवल्या गेलं. त्यांना पाहत नव्हते की हे वाटीतलं पाणी काय गरम कशासाठी माहित नव्हते. घेतलं त्यानं तसंच प्यायला लागला, मधामधात कडी सारखा प्यायला लागला. मी म्हटलं काय प्रकार आहे बाबा तुझा? पदार्थ म्हणून मी प्यायला लागलो. पण मी म्हटलं नाही देखील ते मिळे, तुला हे माहितच नाही की ते पाणी गरम जे ठेवलेलं आहे ते जेवण झाल्यानंतर त्याच्यात तिथल्या तिथं डबल डुबं करायचं, दूध मोकळं व्हायचं. नाही देखील ते मिळे. भोग सुखाचे सोहळे
परमात्मा भगवंताच्या सोबतीत आम्ही गेल्यानंतर जे आम्हाला घरी पाहायला मिळालं नाही ते खायला संगतीमध्ये मिळते आहे. याच्यात असा दुसरा अर्थ आहे की नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. आम्हाला सुख प्राप्ती होत नाहीये, संसारामध्ये सुख प्राप्ती होत नाहीये. सुख जे आहे संसारामधलं ते सुख कसं आहे हो, ते क्षणिक सुख आहे. त्याच्यासाठी दृष्टांत सांगता येईल. एक जण धावत होता, धावता धावता झालं असं, म्हणजे संसारातलं सुख कसं क्षणिक आहे ते सांगतोय बरं मी. धावता धावता असं झालं की भुई सपाटाशी एक विहीर होती. त्यांचे चिरंजीव ते सुद्धा आमच्या रामनवमीला आलेले होते. आणि विशेष करून तुम्ही गुरुदेव नगरवासियांनी मोठा एक सोहळा त्याच्या सत्कारार्थ केला. जे जज झालेले आहेत त्यांचे चिरंजीव, अतिशय मोठी अशी पोस्ट त्यांनी मिळवलेली आहे. त्या दोघांना हार्दिक अभिनंदन आहे. ते कीर्तनाच्या बाबतीत आजच आले असं नाही आहे, मागावच्या असल्यामुळे त्यांच्यावर ते संस्कारच आहे, धार्मिक असे संस्कार त्यांच्यावर आहे गावंडे साहेबांवर. धन्यवाद साहेब. विठ्ठल विठ्ठल. काय सांगत होतो मी, आपली मोठी समस्या निर्माण झाली. कीर्तन सांगतो, हा क्षणिक सुख सांगत होतो. क्षणिक संसारातलं क्षणिक सुख झालं असं की धावायला लागला. धावता धावता भुई सपाटाशी विहीर होती. झालं असे की त्या विहिरीत, म्हणजे याच्या धावधाव का धावत होता माहिती आहे का, याच्या मागे लागला होता वाघोबा. संसारातलं क्षणिक सुख सांगतोय मी. वाघोबा याच्या पाठीशी लागला म्हणून हा धावधाव धावतोय. धावता धावता त्या भुई सपाट असलेल्या विहिरीमध्ये जाऊन पडला. पडल्यानंतर विहिरीत पडल्याबरोबर यानं हातपाय हलवले आणि झालं असं की आपण काहीतरी आता वाचलो पाहिजे, पाण्यात तर पडलोय. वाघोबा मागून आलेला आहे, वाघोबा विहिरीवर उभा आहे. भक्ष आपलं पाण्यात पडलेला, म्हणजे तो व्यक्ती खाली पाण्यात पडल्यामुळं त्या विहिरीच्या काठावर वाघोबा असा डाव धरून बसलेला आहे. आणि हा व्यक्ती खाली पडला पाण्यात पडल्याबरोबर त्यानं आपले हातपाय हलवले आणि पाहते काय, असं वडाचं झाडाचं जे त्या काठावर असलेलं वडाच्या पारंब्या खाली आलेल्या होत्या आणि पारंब्या याच्या हाताला लागण्याचा प्रयत्न करतोय. तो पारंब्याला धरतोय आणि पारंब्याला धरल्यामुळं काय झालं की त्याला वाटलं आपले प्राण वाचले. आणि मग तू खाली पाहतोय, वरही पाहतोय. वर पारंब्या हल्ल्यामुळं झालं असं की ते जे काही मोळ होतं, मोळ समजते का, मोळ समजते. मोळ म्हणजे मधमाशाचं जे फोड होतं, मधमाशा होत्या त्याच्यावर, आणि ते हल्ल्यामुळं जो उठल्या मधमाशा गोंग 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 करायला लागले. आणि खाली पाहतो तर ते झालं असं की त्या कपारीत नागोबा निघाला. खाली त्या कपारीत नागोबा, वर पाहतो तर वाघोबा पारंब्याला लटकून पडलेला आहे, लटकून राहतोय, जीव वाचवण्याचा प्रयत्न करतोय. त्याची कथा नाही, आपलीच आहे, ऐकून घ्या. मग असा पारंब्याला पक्क धरतोय आणि जीव वाचवण्याचा प्रयत्न करतोय. खाली पाहतो तर नागोबा, वर पाहतो वाघोबा. आणि एवढ्या ते गोंग गोंग करणारं मोहळ जे आहे ते उठलं आणि याला चावायला लागलो. आणि त्याची आग जोराची व्हायला लागली आणि हा करायला लागला. आणि एवढ्यात ते काही मधमाशाचं पोळं होतं तिथून सहदाचा एक थेंब सुटला, याच्या जिभेवर पडला. आणि एवढ्या दुःखात ते म्हणते, वा काय गोड आहे म्हणते हे सहद. क्षणिक सुख सांगितलं, एवढं क्षणिक सुख संसारात आहे. पण संसाराच्या एवढी गुरफट्यात एवढा आपण गुरफटून पडलो की परमार्थ विसरूनच चाललो ना. हे बाकीचे चांगले विचार विसरूनच चाललो. उठता बसता संसार करतोय. परंतु म्हणजे संत महात्म्यांनी मात्र आपल्या घरावर तुळशी पत्र ठेवलं आणि जगाच्या कल्याणात संतांच्या विभूतीत ते त्याच अर्थानं म्हटलं की त्यांना माहित होतं संसारात सुख नाहीये. या न्यायानं तुझे संगती झाली आमुची निश्चिंती, नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे तुझ्या संगतीत प्राप्त आहे. संसारात दुःख आहे, पण इथं आल्यानंतर आम्हाला सुखच सुख प्राप्त होते आहे. हे एका दृष्टांतानं पुन्हा तिसऱ्या चरणात सांगितलं. Thank you.
ते बकरी काय करते, ते फांदी मुखामध्ये घेते, काटे काटे खाऊन घेते. महाराज काटे काटे खाते का? नाही. काय खाते मग? हा, पाला पाला, पानं पानं, हिरवेगार पानं खाते आणि काटे काटे सोडून देते. असा रसाल सोडून देते. प्राण्याला समजलं काय खावं काय खाऊ नये. खर्रा खाव का पुडी खाव का तंबाखू खाव, काय खाव? अरे हे काहीच नाही खाव, हे काहीच नाही खाव. महाराजापुढे मी काय बोलणार? पुन्हा पुन्हा तेच विषय येते. बोलतायत ते मला महाराजासोबत. नियम पाळावा लागतं आहे की नाही? आपलं काय तर म्हणजे पोपटासारखं बोलणं काय खावं काय. महाराजांना अगोदर तुम्ही सांगून गेलो कर्तृत्व आहे, कर्तृत्वानं श्रेष्ठ नाही अधिकार आपला. चला. ना सतो विद्यते भाव ना भाव विद्यते सदा उभयरोपी दृष्टांत असताना तत्वदर्शी बी. माऊलींनी ओळे खर्च केले या श्लोकावर. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती एक होणे मिळाले असे की निवडून राजहंसे वेगळे की जे मी आता बोललो की पक्षाला समजावं. पक्षापुढे जर तुम्ही दूध आणि पाणी एकत्र करून ठेवलं तर ते पक्षी राजहंस दूध का दूध और पाणी का पाणी कर देता है. दूध वेगळं करण्याची ताकद आणि पाणी वेगळं करण्याची ताकद केवळ आणि केवळ राजहंसामध्ये आहे. म्हणजे पक्षाला समजलं काय चांगलं आणि काय वाईट, काय योग्य काय अयोग्य हे पक्षाला समजलं, पण आपल्याला समजत नाही. राजे ओ विठ्ठल दृष्टांत सांगायचं असं म्हणजे याचं विवेचन करायचं असलं तर खूप वेळ लागेल. पण एखादं त्याच्यातलं लहानसं की भूसबीज एक. माऊलीने उभी दिली का भूसबीज एकवट उपनितार आहे घनवट उडवते फरकट जाणवाले. त्या ठिकाणी ढोले काकाजी समोर बसलेल्या त्या काळात जुन्या काळात काय होतं, भूस आणि बीज एकवटल्या जायचं म्हणून वारा आला की उपनल्या जायचं, मग खाली धान्य पडायचं आणि बीज आपलं काय भुसकट उडून जायचं. भुसकट म्हणजे असा आणि धान्य म्हणजे असा. का भूस बीज एकवट उपनितार आहे घनवट उडवते फलकट जाणू आले की अग्निमुखी किडाळ तोडून या चोखाळ निवडती केवढा बुद्धिमंत. सोनाराच्या दुकानात तुम्ही सोनं ते सर्व एक मिक्स केलेला धातू घेऊन जा. ते सोनार काय करते, त्याच्याजवळ जी ताकद आहे सोनं सोनं वेगळं करते आणि अशुद्ध धातू वेगळा करते. कारण त्याच्याजवळ ती कॅपॅसिटी आहे, क्षमता आहे, त्याला माहिती आहे सार काय असार. या लहान लहान मुलाला माहिती आहे. मी आता याला प्रश्न विचारतो, का रे बाबा सोहम आता बरोबर आहे ना? अरे बोल तू, काही घाबरू नको. सोहमने दोन चार एका कीर्तन आता मी गेलो एका कीर्तनात बुवाजी मी असा प्रश्न विचारतो म्हटलं तर त्याला हातच दिला डोकं. अरे बाप आता कसं करू म्हणजे. आता त्याला असा हात दिला तर मी घाबरलो, एवढं काय झालं याला असं प्रश्न विचारतो म्हणलं की हात द्याला. झालं असं होतं की अगोदरच कोणातरी महिला कीर्तनकाराचं कीर्तन होऊन गेलं होतं आणि त्या महिला कीर्तनकारानं त्याला 13 प्रश्न विचारले होते. 13 म्हणून दुसरा आता हे एक विषय झाला. आणि एका तिकडं दुसरीकडे गेलो मी, त्याला एकाला म्हटलं मी तुला प्रश्न विचारतो, जो पडाला त्या मंडपातून ते कापड बंद करून तिकडं पडाला थांबलाच नाही विठ्ठल. सोप्या प्रश्न याला येते, हा बुद्धिमंत आहे. त्याच्या चेहऱ्यावरून सांगताय बुद्धिमंत आहे जो, त्याला सोप्यातल्या सोपे प्रश्न आहे. मला याच्यातून एवढंच सांगायचं आहे की या लहान मुलाला साल समजते असा समजते, आपल्याला समजत नाही. पहिला प्रश्न आहे शुभम तुझ्यासाठी की तुला टणक अशी बदाम दिली खाण्यासाठी. बदाम टणक म्हणजे वरचा जे कवर आहे टणक आहे, आतमध्ये बी आहे. तू वरचा भाग खाशील की आतला भाग खाशील? मोठ्यानं सांग. आतला भाग खातो म्हणते. आतला ते बरोबर समजलं त्याला. आतला भाग खातो वरचा. तुझं नाव काय? जय. जयला एक दुसरा प्रश्न विचारतो आता. जयचा काय उत्तर येते? तुला खुरूम माहिती आहे का? खुरूम. हा खुरूम माहिती, याच्यात सांग. खुरूम खायला दिली तर खुर्मेचा वरचा भाग खाशील की आतला भाग खाशील? वरचा खातो. याला तिसरा प्रश्न विचारतो. या महाराज मंडळीलाच विचारलं पण याला. आता आंब्याचे दिवस आहे, आंब्याचे दिवस. आंबा पिकलेला आहे, पिकलेला आंबा तुला खायला दिला, तू वरचा भाग खाशील की आतला भाग खाशील का मधला भाग खाशील? मधला भाग खातो म्हणजे याला समजलं. याला शेवटचा प्रश्न विचारून आपण आपल्या विषयाकडे बोलू. तुला पेढा दिला खायला, पेढा, तू आतला भाग खाशील की वरचा भाग खाशील की मधला भाग खाशील?
पूर्ण खातो म्हणते पूर्ण. याला समजलं की सर्व भागच सार आहे. जोरदार टाळ्या वाजवू आपण या तीन सार 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 विठोबा नाम विठोबाचं, परमात्म्याचं, पंढरीनाथाचं, रामचंद्र प्रभूचं, हनुमंतरायाचं नाम सार आहे, संगती सार आहे. म्हणून घरी ताकाचे सरोवर आणि येथे नवनीताचे पूर. परमात्मा भगवंता तुझ्या संगतीमध्ये नवनीताचे पूर आहे आणि घरी ताकाचे सरोवर आहे. म्हणजे असार असा संसार घरी आहे आणि इथं सार असा परमात्मा आमच्या सोबत असल्यावर तू आता जा जरी म्हटलं तरी आम्ही जाण्यासाठी तुका म्हणे आता सक्ती जरी केली तरी आम्ही आता घराला जाणार नाही, तुझी संगती सोडून कुठेही जाणार नाही. काही काही ठिकाणी न बोलवता गेलं पाहिजे, काही ठिकाणी बोलवता गेलं पाहिजे आणि काही काही ठिकाणी बोलवलं तरी गेलं नाही पाहिजे. काही ठिकाणी बोलवल्याशिवाय जायचं. विवाह असला, तुझा विवाह असला समजा आणि पत्रिका झाली नाही म्हणलं तर मी येईल का? नाही येईल, नाही गेलं पाहिजे. कारण माणसं माझा इकडचा विषय तर भरपूर आहे, आता मी सांगणार नाही. मला सांगायचं तात्पर्य असं आहे की मान त्या ठिकाणी आवश्यक आहे, त्या ठिकाणी मानाशिवाय जायला नाही पाहिजे. काही ठिकाणी बोलवलं तरी नाही जायला पाहिजे. पार्टी आहे जिंकण्याची, जिंकण्याची पार्टी आहे आणि म्हटलं या
नाही झालं पाहिजे. बोलवलं तरी नाही येत, नाही येत. काय करतो ते करू नाही येत. आणि न बोलवता झालं पाहिजे. धर्ममंडप इथे एवढे माता भगिनी आल्या, प्रत्येकाच्या घरी जाऊन मी गेलो का माझं कीर्तन आहे होता. आत्मकल्याणानं इथे ज्या ठिकाणी आपलं कल्याण आहे त्या ठिकाणी बोलवलं काय न बोलवलं काय. तुका म्हणे जवळी, तुका म्हणे जवळी, नपाचारी दादावे, संत चरणी व्हावे. तुका म्हणे जवळी न पाचारिता न बोलवता. तसं इथे भगवंताला गोपाळांनी सांगितलं की तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडीता, तुम्ही तू जा जरी म्हटलं तरी आम्हाला या ठिकाणी आत्मसुख प्राप्त होत आहे, कल्याणाचं सुख प्राप्त होत आहे. आणि आम्हाला माहिती आहे घरी ताकाचे सरोवर आहे, त्याच्यामुळे आम्ही आता इथे जाणार नाही. आम्ही तुला सोडून, तुझी संगती सोडून जाणार नाही आहे. म्हणून तुझी संगती झाली आमची निश्चिंती, नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. घरी ताकाचे सरोवर, येथे नवनीताचे पुर. तुका म्हणे आता आम्ही नवजो दौडीता. सर्वांनी भजन करा. अगदी 15 मिनिटं आपल्याकडे उरलेले आहेत. त्या 15 मिनिटात आपण चरित्र बघणार आहोत. चरित्राचं दंडक आहे किंवा नियम आहे की चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी किंवा जसे चरित्र केले नारायणे रांगता गोदने राखीत आहे. हे सोंग सारिले या रूपे अनंते आणि पुढे बहुते करणे आहे विठ्ठला. चरित्र केलेलं आहे ते चरित्राचा उच्चार करावा लागतो आहे पहा. म्हणून या काल्याच्या कीर्तनाला विशेष असं नियम घालून दिलेला आहे वारकरी संप्रदायाद्वारा की चरित्राचा उच्चार झाला पाहिजे, चरित्र सांगितलं गेलं पाहिजे. या न्यायाने भगवंताचं चरित्र जर पाहू गेलो तर भगवंताचं चरित्र हे अलौकिक असं चरित्र आहे. कारण लहानपणी रांगत रंगनी